हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून श्री चंडिकाई पालखी नृत्य पथक शहर से सादर करत आहोत। एक वास्तवाशी आधारित असा सामाजिक देखावा, राजे पुन्हा जन्म घ्या, राजे पुन्हा जन्म घ्या। गड किल्ले महाराजांचा वास असलेले एक पवित्र ठिकाण। या गड किल्ल्यांचा मान, त्याची पवित्रता आजही आपण ठेवत आहोत का, याच प्रश्नावरती आज आम्हाला उत्तर शोधायचंय। हॅलो चेक। तर चला जाऊया गड किल्ल्यांकडे। हा पहा, असाच एक गड किल्ला आपण पाहतोय। या ठिकाणी हे जोडपं नक्कीच महाराजांचे संस्कार आणि त्यांचे विचार आपल्या मनामध्ये रुजवण्यासाठी आणि वंदन करण्यासाठी आले असतील। हो, नक्कीच एक वेताची जागा शोधून त्या ठिकाणी महाराजांबद्दल विचार पटवून घेत असतील। अरे वा, ही तरुण पिढी बघा, या ठिकाणी हातामध्ये किल्ल्यास वंदन करण्यासाठी काहीतरी वस्तू घेऊन आले असतील। हे पाहून मन अतिशय शांत झालं। पण या जोडप्यांचं इथं काय चालू आहे काही कळत नाही बुवा। पण या तरुणांच्या पिशवीतून काय निघतंय? जिथे महाराजांच्या विचाराची पूजा व्हायला पाहिजे, तर त्याच ठिकाणी या पिशव्यामधून नशेची साधनं बाहेर निघतायत। जगदंब जगदंब। आता या दादाकडून तरी काय अपेक्षा ठेवणार? त्याच्या सुद्धा असंच काहीतरी असेल। मनाला एक फार मोठी खंत वाटते, ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं, त्याच गड किल्ल्यांवरती आज आपण काय करत आहोत? हा दादा या गड किल्ल्यांना पाया पडतोय, पण त्याच्या तरी मनात गड किल्ल्यांबद्दल आदर्श असेल का? मग आता कोणीतरी असा भेटेल का जो गड किल्ल्यांचा मान राखेल? आणि पाहतोय तर काय, या जोडप्यांमध्ये आणि या तरुणांमध्ये भांडणं झाली आहेत। हा दादा यांचे भांडण बघतोय, हा तरी त्यांना समज देईल का? ही भांडणं थांबवेल का? दादा भांडण सोडवतोय, दोघांना सांगतोय शांत बसा। दादा विचारतोय काय झालं? याच वेळी जोडपं सांगतोय की या तरुणांनी या मुलीची छेड काढली। जगदंब जगदंब। दादा त्या जोडप्याला विचारतोय तुमचं लग्न झालं आहे की नाही? तरुण जोडपं मान खाली घालून तिथून निघून जातात। दादाच्या तळपायाची आग मस्तकी भेटते, तरी शांत बसून दादा तरुणांना जवळ जातो आणि विचारतोय, इथे या पवित्र भूमीवरती तुमचं काय चालू आहे? त्याच वेळी तिथला तरुण उठतो, दादाला विचारतो, हे गड किल्ले ही प्रॉपर्टी काय तुझ्या बापाचे आहे का? जगदंब जगदंब। दादाच्या मनामध्ये इतकी खंत वाटून दादा एक नजर संपूर्ण पवित्र भूमीकडे वळून बघतो आणि एकाच कानशिलात लगावून देतो आणि त्यांना उत्तर देतोय, होय, हे गड किल्ले माझ्या बापाचेच आहेत आणि माझ्याच नव्हे तर हिंदवी स्वराज्याचा बाप म्हणजे माझे छत्रपती श्री शिवाजी महाराज आहेत। आता दादा त्या जोडप्यांकडे जातो आणि विचारतो, तुमचं लग्न झालं की नाही? मग तुम्ही या ठिकाणी येऊन काय करत आहात? आणि त्याचबरोबर दादा त्या मुलाला सुद्धा एक चांगलीच लगावतो आणि दुसऱ्या वेळी त्या पोरीवर हात उभारणार इतक्यात दादाचा हात स्तब्ध होतो। फक्त राजांची शिकवण म्हणून तिला सन्मान देतो आणि बोलतो, प्रत्येक मावळ्याचं स्वप्न होतं की आपली आई जिजाऊच असायला पाहिजे आणि महाराजांचं मन होतं की प्रत्येक स्त्री ही आपली जिजाऊच असली पाहिजे। आणि या पवित्र ठिकाणी असे काम करता तुम्ही? अरे आज तुम्हाला 350 स्क्वेअर फूटचं घर जरी घ्यायचं असेल ना, तरी 15 ते 20 हजाराचा हप्ता आयुष्यभर भरावा लागतो आणि आयुष्यभर काटकसर करावी लागते। माझ्या राजाने आयुष्यपणाला लावून 350 किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि फक्त शिवजयंतीला सोशल मीडियावर राजे पुन्हा जन्म घ्या, राजे पुन्हा जन्म घ्या असा स्टेटस ठेवून अवतरणार नाहीत राजे। तर आपण मावळे म्हणून जगलो नाहीत तर राजे अवतरतील का? आणि आज मावळे नाहीत, कार्यकर्ते आहेत। आज या साहेबाच्या तर उद्या दुसऱ्या साहेबाच्या। आज जर मावळे नसतील तर राजे पुन्हा जन्म घेऊन काय उपयोग? दादाचे विचार ऐकून सर्वांना आपली चूक कळते आणि सर्वजण गडावर साफसफाई करतात आणि घोषणा देतात, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। धन्यवाद। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या सगळ्यासाठी। सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत।
आपल्याला वाजवताना पाहायला मिळत आहे ते आमचे मामा. पुन्हा एकदा एक वेगळा प्रकार, अतिशय चांगली सलामी देताना आमचा संघ आपल्या समोर. वेगळा प्रकार आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न अतिशय उत्कृष्ट अशी आम्हाला मेहनत घ्यावी लागते. यासाठी अतिशय चांगला प्रयत्न आहे. अतिशय उत्साहाचा खेळीमेळीचं वातावरण सालाबादप्रमाणे यावर्षीही या गावची ग्रामदेवता या वाडीमध्ये विराजमान झाले आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला सुद्धा या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याची संधी दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा या मंडळाचे आभार मानतोय. आमच्या संघाच्या वतीनं, आमच्या मरण गावाच्या वतीनं. छोटा कलाकार अतिशय उत्कृष्ट प्रकार, अतिशय उत्कृष्ट असा हा स्टंट पाहायला मिळतोय. सुरुवात वारकरी संप्रदायाचा ठिकाणी झाली होती, तशी समाप्त सुद्धा या ठिकाणी होणार आहे. अतिशय उत्कृष्ट असा एक माहोल क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे, माहोल तयार करण्याचा प्रयत्न आहे. काय सुरुवात पाहायला मिळाली आपल्या ताशाच्या माध्यमातून. अतिशय उत्कृष्ट सुरुवात. या ठिकाणी देवीचा ढोलाचा पूजेचं वाद्य आपल्याला आपल्यासमोर पाहायला मिळतंय. ढोल पथकाकडून या ढोल वादनांकडून आपल्याला पाहायला मिळतंय. एक मोठी सुरुवात आपल्यासमोर आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय सुंदर वाद्य, अतिशय सुंदर. एकदा देवीला एक मानवंदना, जसे दहीहंडीच्या पथकामध्ये आपण थर लावतो त्याचप्रमाणे कानोका थर आपल्या समोर उलटा उभा राहून देवीला मानवंदना देताना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. देवीला पाचोडा अर्पण करताना आमचे कलाकार आपल्या समोर एक छोटासा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय चांगला प्रयत्न. अनोखी सुरुवात आणि अतिशय उत्कृष्ट असा आपल्याला एक स्टंट पाहायला मिळतोय. 2 कोमाराला 2 कलाकार आणि 4 कांदेकरांच्या खांद्यावर 4 आपल्याला पालखी पाहायला मिळते. पूर्ण एक रिंगण कंप्लीट केलेलं आहे आणि आता चालीला सुरुवात होते. मयूर कर्णधार स्वतः सुरुवात करतोय.
चांगला तेवढाच चांगला प्रतिसाद आपल्याला झांजवाल्याकडून सुद्धा पाहायला मिळतोय. झांजवाल्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय उत्कृष्ट असा नृत्य आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळतंय. ताशावाल्याच्या हातात आधी नवीन चाल पुन्हा एकदा आपल्या समोर सादर करताना ढोलांची सांगड ताशाची तर्री आपल्या समोर एक अंतर्मुक्त आवाज टोटली शिमग्याचा माहोल आपल्या समोर क्रिएट करताना आपलं सगळं गरुड स्वार 2 यक्के आणि त्याच्यानंतर समोर एक चित्ता आपल्याला 2 कलाकार आणि गरुडाची प्रतिकृती आपल्या समोर पालखी नाचवताना सादर करतात आमचे सगळे कलाकार. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय उत्कृष्ट असा ताशा. ताशाची लय वाढताना आपल्याला दिसेल. हळूहळू वेगवेगळ्या चाली आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न असेल आमच्या संघाचा. काही एनर्जी पाहायला मिळते सगळ्या कलाकारांकडून. पुन्हा एकदा चाल बदल होताना पुन्हा एकदा बघूया दुसरी चाल. एक नव्या जोमाने नव्या ऊर्जेने अतिशय उत्कृष्ट अशी चाल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बांबू नृत्य हा प्रकार आहे. या ठिकाणी बांबू नाहीत परंतु आम्ही आमचे कलाकार खाली आहेत आणि बांबूचा एक वेगळा नृत्य आपल्या समोर दाखवण्याचा प्रयत्न. वा निशाणवाला झांजवाला त्याच एनर्जीने आपल्या समोर नृत्य करताना आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिमाची चाल आपल्या समोर पुन्हा एकदा सादर करण्याचा प्रयत्न या 2 कलाकारांचा. पुन्हा एकदा चाल बदल नवीन चाल आपल्या समोर सादर करणार. जबरदस्त वाद्य, जबरदस्त एकदम. त्याचप्रमाणे सनईचा सूर सुद्धा अतिशय चांगली साथ देताना या वाद्य कलावृंदाला. ताशाची तर्री, ढोल्याची लय आणि सनईचा सूर त्याची सांगड बांधत असताना आमचे सगळे कलाकार आपल्या समोर पालखी नृत्याचं एक प्रदर्शन करताना विशेष आकर्षण आपल्याला पाहायला मिळते. झांजवाल्यांकडून एक वेगळीच एनर्जी आपल्याला या झांजवाल्याकडून पाहायला मिळते आणि निशाणवाला सुद्धा त्याच दिमाखात त्याच एनर्जीमध्ये आपल्या समोर नृत्य करताना पाहायला मिळतोय. दोन्ही खांदे करून जातात, दोन्ही टाळ वारकरी संप्रदायाचे एक भगवी पताका आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न. आपली महाराष्ट्राची संस्कृती जपताना हे दोन्ही कलाकार, या दोन्ही कलाकारांसाठी जोरदार टाळ झाला पाहिजे पुन्हा एकदा.
सुंदर वादन आपल्याला आमच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करतो. 4 ढोलवाले, एक ताशावाला, एक सनईवाले असे आमचे वाद्यवृंदातील सगळे कलाकार. एक छोटासा प्रयत्न आहे आम्ही आमच्यासमोर सादर करताना. दोन्ही खांडेकरी, दोन्ही हातात पालखी पकडताना पूर्ण अतिशय रिंग, अतिशय चांगली चाल आपल्यासमोर सादर करताना पुन्हा एकदा आमचे दोन्ही कलाकार. चाल बदलते, चाल बदलते, सूर वाजला जातो, पुन्हा एकदा चाल बदलणार आहे. पहा, अतिशय उत्कृष्ट अशी चाल, चांगले वादन. आपल्या हातावरती पालखी नाचवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली सांगड या दोन्ही कलाकारांमध्ये. आपल्या समोर एक अनोखं नृत्य पालखी खांद्यावर ठेवून लेझिम नृत्य आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न आहे. आमचा छोटासा प्रयत्न आहे. अतिशय चांगलं नृत्य आपल्या समोर या दोन्ही कलाकारांचं पुन्हा एकदा सोड मारला जातोय आणि एक वेगळी चाल आपल्या समोर पुन्हा एकदा सादर करण्यात येते. आपल्याला पाहायला मिळतोय वाद्यवृंदांकडून, झांजवाल्याकडून, निशाणवाल्यांकडून थोडासा गेरअप आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा स्पीड वाढवली जाते या दोन्ही कलाकारांकडून. अतिशय चांगलं मनोरंजन आपल्याला पाहायला मिळतंय. थोडासा छोटासा प्रयत्न या दोन्ही कलाकारांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. मळणगावचे दोन्हीही हुकुमाचे एकटे पालखी झुलवत असताना आपल्याला काय मिळतात. दोन्ही कलाकार अतिशय जुने जाणते आहेत. त्यांच्याकडे बघून आमचा संघ एक भरारी निर्माण करतो आणि नवीन नवीन सगळे कलाकार तयार होत आहेत. तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या कृपेमुळे या इथपर्यंत आम्ही आमची कला सादर करण्याची एक आम्हाला तुम्ही संधी दिली. त्यासाठी खरोखर या मंडळाचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. अतिशय चांगली चाल पाहायला मिळते दोन्ही कलाकारांकडून पुन्हा एकदा. पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाची आपल्याला प्रेरणा या दोन्ही कलाकारांकडून घेता येईल आणि वारकरी संप्रदायाच्या आम्ही किती पायिक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आमच्या दोन्ही कलाकारांकडून. अतिशय सुंदर असं ढोल वादन, सुंदर अशी ताशा वादन आणि अतिशय एनर्जीमध्ये झांज मला आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा स्पीड अप आपल्याला या दोन्ही कलाकारांकडून पाहायला मिळतं. एक निशाणवाला आणि झांजवाला सुरुवात मात्र हळू केली होती, परंतु आता एक जबरदस्त स्पीड आपल्याला या दोन्ही कलाकारांकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा सोड मारला जातोय. चाल बदल होणार, नवीन चाल
वा, अतिशय उत्कृष्ट अशी चाल आपल्या समोर पुन्हा एकदा काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न. दोन्ही कलाकार सलामी ठोकताना आपल्याला दोन्ही कलाकार खास शैलीमध्ये आम्ही त्यांची चाल सादर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एक मानवी मनोरा आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न आहे. काही दोन्ही कलाकार आपल्या डोक्यावरती पालखी घेऊन त्यांना साथ, ढोल आणि ताशा आणि सनईची चांगली अतिशय चांगली साथ आपल्या समोर देताना आमचे सगळे कलाकार. या ठिकाणी मयूर पालखी स्वतः डोक्यावरती घेताना आपल्यासमोर एक वेगळं नृत्य दोन्ही पेल्यांवरती पाय ठेवून म्हणजे पेले पायामध्ये घेऊन पालखी डोक्यावरती ठेवून आपल्यासमोर नृत्य सादर करण्याचा एक प्रयत्न. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण आपल्या टाळ्यांचा प्रोत्साहन आमच्या संघासाठी एक मौल्यवान आहे. म्हणून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणखी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असणार आहे याचा यानंतर सुद्धा चांगला प्रयत्न पुन्हा एकदा. आता परातीवरती पाय ठेवून पालखी आपल्या डोक्यावरती ठेवून एक वेगळं नृत्य आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न आमच्या कलाकाराचा. हो, काय पाहायला मिळतं आपल्याला अतिशय देखणं असं बेमिसाल असं आपल्याला नृत्य पाहायला मिळतंय ते झांजवाल्याकडून आणि निशाणवाल्याकडून. अतिशय चांगलं असं नृत्य. त्याचप्रमाणे ग्राउंडवरती सुद्धा अतिशय चांगलं नृत्य आपल्याला पाठीवरती पालखी घेऊन एक पालखी नाचवण्याचा प्रयत्न. वा, जोरदार टाळ्या झाला पाहिजेत या कलाकारासाठी. अतिशय चांगला नृत्य आपल्याला अतिशय देखणं नृत्य आपल्याला झांजवाल्याकडून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे निशाणवाला सुद्धा त्याच जोमाने त्याच एनर्जीने आपल्याला नृत्य करताना पाहायला मिळतंय. अतिशय चांगलं ढोल वादन, अतिशय चांगलं ताशा वादन आपल्याला या सगळ्या कलाकारांकडून पाहायला मिळते. एक सांगड जी साखळी लागते ती अतिशय उत्कृष्ट अशी चांगली साखळी आम्ही आपल्या समोर एक रचण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी आपल्याला पारंपरिक वाद्य 4 ढोल, एक ताशा आणि सनई आपल्या समोर घेऊन आलोय. अतिशय चांगलं नृत्य आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न आमच्या संघाकडून. पुन्हा एकदा सूड मारला जातोय. पाहूया पुन्हा एकदा नवीन चाल. वा, अतिशय उत्कृष्ट अशी चाल. पुढे संघ ताशावाला हँडल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ताशावाला चाल बदलतं त्याप्रमाणे चाली बदलत आहेत आणि चांगलं ठेक्यावरती आपल्याला नृत्य पाहायला मिळतंय झांजवाल्याकडून आणि निशाणवाल्यांकडून.
कोकणची संस्कृती या ठिकाणी या पालखी सोहळ्यासाठी अनेक मान्यवर मुंबईकर सुद्धा आपल्या या कोकणामध्ये आलेले असतील, आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याची मजा लुटण्यासाठी. वेगळाच माहोल या मंडळाने आपल्यासमोर क्रिएट करून दिला आहे, सादर करून दिला आहे. त्यामुळे या मंडळासाठी सुद्धा जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण मंडळाने आपल्याला या ठिकाणी जर स्टेजच दिला नसता तर आम्ही आपल्यासमोर आमचा कार्यक्रम करू शकलो नसतो. दोन कलाकार आपल्या पाठीवरती पालखी घेऊन नाचवताना आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगलं दृश्य आपल्यासमोर पाहायला मिळत आहे. ग्रामदेवतेचा एक अभूतपूर्व सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा चाल बदल होते, पुन्हा एकदा चाल बदल होते, पुन्हा एकदा सूर मारला जातोय. आमचे कलाकार कमळाची प्रतिकृती आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करताना पुन्हा एकदा सूर मारला जातोय, पुन्हा एकदा चाल बदल होणार. वा, अप्रतिम चाल, अप्रतिम, माझ्या आवडती चाल आहे. या ठिकाणी आमचे दोन कलाकार पालखी अप्रतिम नाचवण्याचा प्रयत्न करताना दोन्ही कलाकार त्याचप्रमाणे थोडाफार स्पीड अप होतोय आणि थोडीशी या ठिकाणी एनर्जी वाढत असताना आपल्याला दोन्ही कलाकारांकडून मिळतात. एक झांजवाला आणि निशाणवाला अप्रतिम. या ठिकाणी गरबा नृत्य आपल्या समोर सादर करताना आमचे दोन्ही कलाकार. वाह, चांगलं नृत्य आपल्या समोर सादर करताना आमचे दोन्ही कलाकार. वा, एक छोटा कलाकार आमचा स्वतःच्या खांद्यावरती पालखी घेऊन नाचवताना. पुन्हा एकदा सूर बदल होतात, पुन्हा एकदा सूर मारला जातोय, चाल बदल होणार. हो, पारंपरिक नृत्य नमनाची चाल आपल्या समोर आमचा संघ सादर करण्याचा प्रयत्न करतोय. हो, शिव पार्वती रंग बनू दे आमचे गणा, शिव पार्वती रंग बनू दे आमचे गणा. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत आमच्या संघासाठी, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. वेगळा प्रकार आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न आहे. ही चाल नमनामध्ये वारंवार आपल्या कोकणामध्ये वापरली जाते. चालीव मारताना दिसत आहेत दोन्ही कलाकार. पुन्हा एकदा सूट मारला जातोय. वा, थोडासा स्पीड वाढवला जातो आमचा वाद्यवृंदांकडून.
पुन्हा एकदा मानवी मनोरा आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न. हो 3 ढोल आहेत, 1 ढोल फुटला आहे. वाद्य आपल्या समोर अप्रतिम वाद्य सगळ्या कलाकारांवर. पुन्हा एकदा सूड मारला जातोय, पुन्हा एकदा सूड मारला जातोय. चाल बदल होणार आहे. वा पुन्हा एकदा जोर मारला जातोय. एक कलाकार पालखी दोन्ही हातावरती घेऊन काय स्पीड पाहायला मिळते आपल्याला. ताशावाल्याकडून काय ताशाची कर्री ऐकायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा सूट मारला जातोय. चाल बदल होणार. जो स्वतःच्या कमरेवरती कलाकार घेऊन स्वतःच्या डोक्यावरती पालखी घेऊन आपल्या समोर एक सादर करण्याचा प्रयत्न, वेगळा नृत्य सादर करण्याचा प्रयत्न. जाणवला अतिशय उत्कृष्ट अशी एनर्जी आपल्याला जाणवाकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा सोड मारला जातोय. वाहा प्रेक्षकांच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्यांची कमतरता भासते. ढोलच्या ठेक्यावरती टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षकांच्या. डबल एक्का पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. ठिकाणी चांगला परफॉर्मन्स आमच्या संघाच्या वतीने दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा प्रेक्षकांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या संघासाठी.